कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॉम, आपल्या सगळ्या प्रॉडक्ट्सचा विचार करून मी लोगो डिझाईन केलेत। छान केलास डिझाईन लोगो। कॉम्पिटिशन खूप आहे मॉम मार्केटमध्ये। कॉम्पिटिशन कितीही असली तरी सुद्धा एक नंबरवर आपणच असणार। ऐश्वर्या, मला तुझं काम आवडलंय, पण आय नो तुम्हाला काय म्हणायचंय। कळलंय ना? मग तरी सुद्धा लोगोमध्ये ब्लॅकची ही शेड का? मॉम, जस्ट लुक क्लोजली, दॅट्स डार्क ब्लू, ब्लॅक नाही आहे। अँड आय नो युअर चॉईस, चुकून पण ब्लॅक कलर कधीच वापरणार नाही मी। तुझीच वाट बघत होतो। बोल, सगळी तयारी झाली आहे, मी तुम्हाला बोलवायलाच आले होते। आम्ही दोघी कधीच्या तयार झालोयत। वेळ होता म्हणून म्हटलं जरा काम करावं। नवीन लोगो डिझाईन केलाय तिने, छान केलाय बघ। तुला काय वेळ लागला? हो मॉम, खूप कामं होती आणि एकटीने किती करायचं ना। नाही म्हणजे मला प्रॉब्लेम नाही आहे, पण मी एकटीच होते म्हणून उशीर झाला। एक मिनिट, एकटी होते म्हणजे काय? ती मुलगी कुठे? ती सापडत नाहीये। सापडत नाहीये म्हणजे काय? पळून गेली का की लपलीये कुठेतरी? आपलं पितळ आता उघडं पडेल म्हणून पळून गेली आहे का ती? तसं झालं तर आनंदच आहे, सुंठी वाचून खोकला जाईल। स्ट्रेंज ना मॉम? नाही, इतर वेळेला सारंगच्या आसपास उभं राहण्यासाठी घुटमळत असते सतत, एक चान्स सोडत नाही। आणि आज नेमकी गुढी उभारायची तर मॅडम गायब झाले। पण चांगलं आहे ना, शुभ मुहूर्तावर गायब झाली आहे ती। पण कुठे गेली काय माहितीये? ॲक्च्युली नाही, सगळेच तिला शोधतायत, पण मी पण तिची काही वाट नाही बघितली। सगळी कामं आवरून घेतली आणि मग तुम्हाला बोलवायला आले। गुड। नाही पण खरंच ऐश्वर्या, कुणाला काही माहितीये ती कुठे? हो मॉम, आता घरात दिसत नाहीये म्हणजे गेलीये, पण गेलीये कुठे ते माहित नाही। नाही, तिच्या माहेरी गेली असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अशा वेळी त्या जगन्नाथच्या घरी तिची पावलं वळायला नको। नाही म्हणजे त्यांची कटकारस्थानं इतक्यात संपतील असं वाटत नाही मला। त्यात मी आले ना घरात, सो त्यांचा काही नवीन प्लॅन तर सुरू नसेल ना आपल्या घराच्या विरोधात? कशी अप्पलपोटी निघाली तुमची पोरगी? हा, लग्नाआधी माझं घर करत बसायची। जसं लग्न झालंय ना त्या पोरीचं पाठ फिरवली होती ना आपल्याकडं। ते जायचं पण एवढं, ते पण भावावर नोकरी लागली म्हणून। त्यानं नोकरी लागली म्हणून हिनं अप्पू भाऊजींच्या आजारपणाकडे आणि घराकडे पाठच वळवून दिली की। बाई बाई बाई, कलियुग म्हणतात ना सासूबाई, ते हेच हो, कोण कुणाचं नसतं। बाई, माझ्या नवऱ्यावर किती लोड येणार आता, काय करणार ते एकटे? कंपनी सांभाळणार, घर सांभाळणार, मला फॉरेनला फिरायला नेणार, त्या अप्पू भाऊजींचे औषध पाणी करत बसणार। केवढा खर्च करायचा हो त्या एकट्या माणसानं? काही म्हणजे काही उपयोग नाही आ तुमच्या त्या सावळीचा। हा, अप्पू, आणि अप्पू कुठे आहे बाबा? साऊस झाली का ग जुळली? वहिनी पैसे नाही दिले का? ऐ, सापडलं का गाठोडं पैशांचं? आणलं की नाही? अरे देवा, तेवढा एकच आधार होता बघ। त्या भैरवी माई होत्या म्हणून समजा चाललं होतं, त्याच सांभाळत होत्या। अप्पूच मी समजा त्याच बघत होत्या, पण बोजा वाटत नव्हता। साऊ, तर काय करायचं? भागवत, तुम्ही ऍडव्हान्स जमा केला नाही का अजून? करणार आहे, जुळणी सुरू आहे। लवकरात लवकर पैसे भरा, कारण पुढचे उपचार सुरू करावे लागतील। बर,
का सारखी सारखी परीक्षा बघतोच रे बाबा आमची तू? आई शांत ऐक माझं. विटूराय परीक्षा घेतो पण मार्ग पण दाखवतो. साऊ अगं बघ थोडा काहीच मार्ग दिसेना झाला या. तू काळजी करू नका, होईल काहीतरी व्यवस्था. सावली कुठे? सावली कुठे गेली आहे हेच मला जाणून घ्यायचंय. सावलीवलीला सगळीकडे शोधलं, कुठे दिसली नाही. कॉल ट्राय केलास? हो, पण लागला नाही. म्हणजे सावलीसाठी थांबायचंय का आपण सगळ्यांनी? नाही, पूजेचा मुहूर्त टळत चाललाय म्हणून विचारतोय. असं उभं राहायचं का आपण ती येईपर्यंत? काय खरंय, आपण मुहूर्त कधीच चुकवत नाही आणि सणासुदीला तर अजिबात नाही. आपण सुरू करूया. पण सावलीनी इथे असणं महत्वाचं आहे ना आता. बाबा पण ती अजून दिसत नाही येत. काय करायचं आपण? थांबायचं का? मला असं वाटतं की आपल्या घरच्या प्रथेप्रमाणे नवीन जोडप्याने गुढी उभारली पाहिजे ना. नाही काही गरज नाही. मला असं वाटतं की गुढीची पूजा आपण सुरू करूया. चला. आणि काय ना, तू आणखीन किती बाजू घेणारस त्या मुलीची? नवीन जोडपं म्हणे, जे लग्न आपल्याला मान्य नाहीये, जे नातं आपल्यावर लादलं गेलंय, त्याचे सोपस्कार आपण का पार पाडायचे? आई तू का चिडतेस एवढी तिच्यावर? ही कशी बोलते बघ ना. तिला कळतच नाही ना कसं बोलावं मोठ्यांशी. सारण मला एक सांग, तू सांगितलं होतंस ना सावलीला आज पूजा आहे म्हणून, मग ती का नाही आहे इथे? काही नाही, स्वतःचं महत्व वाढून घेते एवढंच. आपण खरंच करूया सुरू. ऐश्वर्या एक सेकंद. कोणाला माहितीये का ती सावली कुठे आहे? काय कोणाला सांगून गेली का? दादा, मला वाटतं की तू आणि वहिनी या पूजेला. नाहीतर मी काय? तुझं काय आहे मध्ये? सोहम, असं बोलायचं असतं का आपल्या लोकांशी? अस्मी ऐक ना, आधीच इथे खूप गडबड चालू आहे. हे निस्तरतानाच नाकीनं येणार आहेत आम्हाला. तू आणखी नको ना गोळ घालूस. ऐक ना अस्मी, मला कळतंय नातं निभावण्यासाठी ही सगळी धडपड चालली आहे तुझी, पण आधी नातं निर्माण तर होऊ दे. हां, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.